दरम्यान कोकाटेंना दुसऱ्या खात्याचं पद देण्यावरून विरोधकांनी सरकारवरती हल्लाबोल केलाय। ज्यांचा राजीनामा घ्यायचा त्यांचं प्रमोशन काय करता असा सवाल सुप्रिया सुळेंनी विचारलाय। तर दुसरीकडे अनिल परबांनी कोकाटेंचा आदेश घेऊन आता तरुण पिढी रम्मीपट्टू होणार का असा टोला हाणलाय। जे रमी रावांना नवीन जबाबदारी दिली आहे त्याचा मी जाहीर निषेध करते। खेळ खातं केंद्रामध्ये माझे सहकारी जरी वेगळ्या विचारात आम्ही काम करत असलो तरी किरण रिजिजूंनी खेलो इंडिया नावाचा जो उपक्रम केला तो देशात खरंच या संपूर्ण क्षेत्रामध्ये प्रचंड नवीन मुलांना त्याच्यात संधी मिळाली। म्हणजे एकीकडे देशामध्ये सगळ्या राज्यांमध्ये खेलो इंडिया इम्प्लिमेंट होत आहे आणि दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये रमी राव यांना ही जबाबदारी दिली जाते। खेळ असेल मायनॉरिटीज असतील या सगळ्यांचे इश्यू अतिशय गंभीर असतात। काल कोकाटेंचं खातं बदललंय म्हणजे पुन्हा त्यांना एक प्रकारे सूटच दिलेली आहे की तुम्ही काही करा। आता कोकाटेंना दिलंय कुठलं खातं? क्रीडा मंत्री। क्रीडा मंत्र्याचा आदर्श घेऊन मुलं क्रीडापटू बनतात। कोकाटेंच्या रमीचा आदर्श घेऊन तुम्ही जुगारी बनवणार आहात का? एक तर क्रीडा म्हणजे मला वाटतं अजूनही रमी हा ऑलिम्पिकमध्ये आलेला नाही आहे की क्रीडा मंत्र्यांचा आदर्श घेऊन तुम्ही अजून काही क्रीडापटू तयार कराल। कोकाटेंना रमी खेळताना म्हणजे ते कदाचित रमीचे एक्सपर्ट असतील, म्हणजे काय ते भविष्यामध्ये महाराष्ट्रासाठी रमीपटू तयार करणार आहेत का?